नमस्कार. गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण मस्त असे गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक कसे करायचे ते बघूया. आधी आपण तांदळाचे उकडीचे मोदक बघितले, आज आपण गव्हाच्या पिठाचे मोदक बघूया. अगदी साध्या म्हणजे घरात जे चपातीला पीठ असतं तसंच तेच पीठ घेतलं आहे मी. एक कपभर गव्हाचं पीठ आहे, त्याच्यामध्ये अगदी चवीपुरतं अगदी थोडंसं मीठ घालायचं आणि आता हे छान असं हे मळून घ्यायचं आहे. अगदी चपातीला पीठ मळतो इतपतच आपल्याला मळायचं आहे, त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट मळलं तरी चालेल, कारण हे पीठ अगदी 20-25 मिनटं ते अर्धा तास मुरू ठेवायचं आहे, मुरवत ठेवायचं आहे आणि मग आपल्याला हे वापरायचं आहे. तर एक चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्टसर मी पीठ मळून घेतलं आणि आता याला मुरू द्यायचं आहे. तोपर्यंत आपण सारण कसं करायचं ते बघूया. आता ही एक ट्रिक आहे मोदक मऊ होण्यासाठी. हे असं अर्धा तास पीठ छान मुरवून घ्यायचं आहे, भिजत घालायचं पीठ आणि मग आपण मोदक करायचे. तर आतलं सारण करण्यासाठी इथे मी एक मोठी वाटी भरून म्हणजे 1 कप भरून नारळाचा चव घेतला आहे, तूप लागेल आणि अर्धी वाटी गूळ आहे. 1 कप नारळाचा चव घेतला तर अर्धा कप तुम्ही गूळ घ्यायचा आहे. ड्रायफ्रूट्स घ्यायचे. आता ही जी वाटी आहे ते माझी जो कप मेजरमेंट कप आहे तेवढी आहे. तर 1 कपासाठी एक अर्धा कप आपल्याला गूळ घ्यायचा आहे. थोडा कमी जास्त तुम्ही करू शकता. आता कढईमध्ये एक मोठे 2 चमचे तूप घालायचं आणि आपल्याला हे सारण करून घ्यायचं आहे. तर आधी आपण याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स घालते. छान परतून घ्यायचे ड्रायफ्रूट्स, हे वेगळे काढायचे नाहीत आपल्याला. त्याच्यातच मग वरून खोबऱ्याचा किस घालायचा. ड्रायफ्रूट्स तुमच्या गरजेनुसार किंवा आवडीनुसार घाला. आवडत नसेल तर असंही तुम्ही करू शकता. गूळ आणि खोबरं घालून केलं तरी खूप छान मस्त अशी चव येते. तर आधी ड्रायफ्रूट्स भाजून घेतले, आता नारळाचा चव घातला आहे आणि तोही छान खरपूस असा भाजून घ्यायचा आपल्याला. आणि मग ह्याच्यातलं नारळातलं जे चव आहे त्याच्यातलं बऱ्यापैकी पाणी आटलं की मग आपण गूळ घालायचा आहे. 1 कप नारळाच्या चवसाठी अर्धा कप गूळ घालते मी. आता गूळ कमी जास्त करा, पण अर्धा कपासाठी 1 कप नारळाच्या चवसाठी अर्धा कप नारळ गूळ छान बरोबर होतो. अगदी जास्त गोड किंवा जास्त सपकही होत नाही, अशा पद्धतीने हे करून घ्यायचं. गूळ फक्त आपल्याला विरघळून घ्यायचा. याच्यामध्ये गुळाचा पाक किंवा काही अजिबात करायचं नाही. गुळाचं पाणी जेवढं आटलं की आपल्याला गॅस बंद करायचा. जर असं कोरडं करून घ्यायचं, जास्त पाणी ठेवू नका. आता याच्यात तुम्ही आवडीनुसार खसखसही घालू शकता. तुम्हाला जर आवडत असेल तर या सारणामध्ये खसखस किंवा थोडीशी बडीशेप घालू शकता. हे बघा मस्त असं हे सारण अगदी सरसरीत झालं. बऱ्यापैकी याच्यातलं पाणी आटलं आहे आणि तूप बाहेर यायला लागलं आहे. अशा पद्धतीने हे छान करून घ्यायचं आहे. जास्त ओलंही ठेवू नका किंवा जास्त कोरडंही करू नका. जास्त कोरडं केलं तर मग सारण कडक होतं आणि जास्त ओलसर ठेवलं तर मग मोदक ज्या वेळेला उकडलं जातं त्यावेळेला गुळाचं पाणी बाहेर येतं. तर अशा पद्धतीने हे करून घ्यायचं. जास्त कोरडं नाही, मध्यम अशा प्रकारे करून घ्यायचं आहे. बघा बघू शकता तुम्ही, पाणी अजिबात दिसत नाही किंवा तूपही जास्त नाही, अगदी तूप बरोबर झालेलं आहे. आता गॅस बंद करायचा आणि हे सारण पूर्णपणे थंड करून घ्यायचं. सारण अजिबात गरम ठेवू नका, अगदी पूर्ण थंड करून घ्या. हे सारण 3-4 दिवस राहतं. अगदी 2 दिवस आधी करून ठेवलं तुमच्याकडे घाई असेल तरीही चालेल. आता काय करायचं, चपातीचं जे पीठ आपण मळलं होतं ते मऊसूत झालं आहे बघा. तर एक गोळा काढून घ्यायचा, 1 लिंबू एवढा गोळा काढून घ्यायचा आणि ह्याचं थोडंसं पिठी लावायची आणि पातळसर अशी लाटी लाटून घ्यायची आपल्याला. अगदी पातळ लाटायची, जास्त जाड ठेवू नका, कारण आपण ह्या पिठामध्ये मोहन म्हणून काही घातलेलं नाही. त्यामुळे पारी जी आहे कणकेची ती एकदम पातळ करायची. हे बघा बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने हे करून घ्यायचं. आता कळ्या किती, 11 कळ्या 21 कळ्या, जर शक्यतो 21 कळ्याचा मोदक जो असतो तो फार मोठा होतो आणि मग एकाला एक संपत नाही. मग त्यापेक्षा आपण घरी वापरायला करतो, घरी खाण्यासाठी करतो, घरी आपल्या घरच्या गणपती बाप्पाला करायचं तर 11 कळेचा मोदक अगदी व्यवस्थित होतो, एकाला एक संपतो. अशा पद्धतीने हे कळ्या करून घ्यायच्या आणि हे भरून घ्यायचं सारण. अगदी साधी सोपी पद्धत आहे, कोणालाही येईल. अगदी फारसं काही जास्त कळ्या आल्या नाहीत किंवा कळ्या जमल्या नाहीत असं म्हणायची काहीच गरज नाही.
अशा पद्धतीने करायचं. आपल्या घरच्या गणपतीला आपण नैवेद्य करतोय हा, तर अशा पद्धतीने हे पटकन करून घ्यायचं. तांदळाची उकड तुम्हाला जमत नसेल, काढता आली नसेल, वेळ लागतोय, तर अगदी चपातीचं पीठ मळताय तसंच मळून घ्या. चपातीला पीठ मळल्यानंतर थोडंसं मुरू द्यायचं आणि मग करायचं, तरीही मस्त मऊसूत असे मोदक होतात. आता चाळण घेतले, त्यावर ओलं कापड घेतले, हे अगदी पाण्याखाली धरून एकदम ओलं करायचं आणि त्याच्यामध्ये हे सगळे मोदक ठेवून घेते मी. बघू शकता अशा पद्धतीने हे ठेवून घ्यायचे. थोडंसं अंतर ठेवून घ्यायचे, म्हणजे काय होईल, शिजल्यानंतर ते एकमेकाला चिटकणार नाहीत. एकमेकाला चिटकले तर फुटण्याची शक्यता असते, त्यामुळे जरा लांब लांब करून घ्यायचं. आणि आता हे आपले मोदक तयार पूर्ण होईपर्यंत थोडेसे कोरडे झालेले असतात, तर काय करायचं, वरून अगदी 2 चमचे पाणी घ्यायचं आणि सगळ्या मोदक आहेत त्याच्यावर पाणी शिंपडायचं. आता मी कढईमध्ये पाणी गरम करत ठेवले, त्याच्यावर चाळणी ठेवायची आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं. आता हे तांदळाचे मोदक आहेत त्यामुळे थोडंसं वेळ लागतो, तर एक 15 मिनटं आपण वाट बघायची आहे. अगदी 15 मिनटामध्ये तुमचे मोदक तयार होतात. थोडंसं झाकण उघडून बघायचं. 15 मिनटं झालेत, बघू शकता तुम्ही. जो मोदक आहे तो वरच्या बाजूने थोडासा कडून बघायचा. हे बघा, अजिबात खाली चिटकलेले नाहीत. तुम्हाला जर असं वाटलं की खाली चिटकलेत, तर पुन्हा थोडासा पाण्याचा हबका द्यायचा आणि गॅस बंद करायचा. आपले मोदक तयार झाले, बघू शकता तुम्ही. असे मस्त गरमागरम मोदक. आणि हे गव्हाचे मोदक जे असतात ते पटकन गरमागरम करायचे आणि लगेच खायचे, त्यामुळे वातट होण्याची वाट बघायची नाही. बघू शकता तुम्ही, मस्त असे हे आपल्या गणपती बाप्पासाठी मोदक तयार झाले. दुपारच्या वेळेला केले तर गणपती बाप्पाला नैवेद्य होतो आणि आपल्याला खायलाही होतात. तर कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत